शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विमा भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाचे असे जिल्हानिहाय अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना विविध ट्रिगर्स अंतर्गत एकूण 2308 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये विदर्भातील कोणत्या जिल्ह्याला कोणत्या ट्रिगर अंतर्गत एकूण किती पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला पीक विमा योजनेतील ट्रिगर्स अर्थात नुकसान होण्याची कारणे कोणती आहेत ते पाहूयात। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान हे पीक विमा योजनेतील 4 महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत, म्हणजेच पिकांचे नुकसान होण्याची कारणे आहेत। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी या 4ही बाबींमधून नुकसान भरपाई मंजूर झालेली नाही। काही जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच बाबीमधून म्हणजेच ट्रिगर मधून भरपाई मिळणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये 2 ट्रिगर मधून तर काही जिल्ह्यांमध्ये 3 ट्रिगरच्या माध्यमातून भरपाई मिळणार आहे। मित्रांनो, विदर्भातील एकूण 9 जिल्ह्यांसाठी एकूण 489 कोटी 61 लाख रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। सुरुवातीला बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 144 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 144 कोटी 21 लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान अंतर्गत 2 लाख रुपये मंजूर झाले आहेत। त्यानंतर वर्धा जिल्ह्यात 115 कोटी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 115 कोटी 18 लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत 71 लाख रुपये मंजूर झाले आहेत। त्यानंतर अकोला जिल्ह्यात फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 66 कोटी 64 लाख रुपये मंजूर झाले आहेत। अमरावती जिल्ह्यात 60 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 50 कोटी 9 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत 10 कोटी 51 लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानीसाठी 19 लाख रुपये मंजूर झाले आहेत। त्यानंतर नागपूर जिल्ह्यात 56 कोटी 5 लाख रुपये मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 55 कोटी 94 लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानीसाठी 11 लाख रुपये मंजूर झाले आहेत। यवतमाळ जिल्ह्यात 29 कोटी 81 लाख रुपये मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 6 कोटी 86 लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत 22 कोटी 95 लाख रुपये मंजूर झाले आहेत। त्यानंतर वाशिम जिल्ह्यात फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 10 कोटी 74 लाख रुपये मंजूर झाले आहेत। गडचिरोली जिल्ह्यात 5 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 2 कोटी 98 लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत 2 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत फक्त 4 लाख रुपये मंजूर झाले आहेत। तर उर्वरित चंद्रपूर आणि गोंदिया या 2 जिल्ह्यात अजून भरपाई निश्चित झालेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे विदर्भातील एकूण 9 जिल्ह्यांसाठी एकूण 489 कोटी 61 लाख रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। मित्रांनो, कृषी विभागाने मार्च महिन्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर केल्याचा जो अहवाल तयार केला होता त्यामधील ही माहिती आहे। या माहितीमध्ये पुढे काही किंचित बदल होऊ शकतात, परंतु जी रक्कम सांगितली आहे त्यामध्ये फार मोठे बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे। बहुतांश जिल्ह्यांमधील नुकसान भरपाई ही फायनल झालेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये एकूण सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदर्भातील 11 जिल्ह्यांचे 2024च्या खरीप पीक विमा भरपाई संदर्भातील अपडेट जाणून घेतले आहे। इतर जिल्ह्यांचे अपडेट्स सुद्धा लवकरच घेऊन येणार आहोत, त्यामुळे आतापर्यंत तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।